दिसत पण नाही. कुठे घेत जात असतं हे ग, माझ्या घरीच असते. सध्या निघणंच नाहीत ना बाहेर, म्हणून जाऊ वेळ जरसं बाहेर निघायला तसं नाही ग, वेळ बाहेर निघायला म्हणून नाही निघत. काय म्हणता तू बोलून राहिलो आपण, चाल ना आधी गाड्या गिड्या इकडे इकडे साईड नाही आपल्या गोष्टी गोष्टी सुचलंच नाही. ये म्हटलं खूप दिवस झाले देवळामध्ये आली नाही, तर मग देवदर्शनाला आली मी. पहिले तुम्ही किती येत होत्या, आता तर कशाच येत नाही. कामच राहते घरी, निघणंच नाही होत म्हणून नाही. आपण किती रोज येऊ, दोघीच्या दोघी येऊ ना. आजही नाही होत. का बरं होत नाही? काहीच नाही, मुलं शाळेत जातात, मग त्यांच्यासाठी टिफिन वगैरे करावं लागते, म्हणून माझं येणंच नाही होत. घरी दिवसभर राहत नाही, मग एकटीच राहते ना, कोणी येते जाते मग वापस जाते. त्याच्याशी मी म्हणून मी एवढ्यात देवळातच नेऊन राहिली, घरीच थांबते. बापरे, खूप दिवसांना दिसले तुम्ही तर. मला खूप दिवसांना दिसली ग. ते कसं माझी सासू आहे ना, त्यांची तब्येतच बरोबर नाही राहत, तर मला घरी निघालाच नाही मिळत. मग त्यांचं सर्व करावं लागते ना. करते कसं सगळं त्यांचं. एखादी बाई वगैरे ठेवून द्यायला लागत होती. नाही कशाला करते त्यांचं. माहिती का पोरगी आहे किंवा तू सांगून नाही राहील पोरगी आहे पोरगी, आता पोरी तर मार आहे ना. हो ना, आपण कसं समजा पोरगी आहे पोरगी आहे तेव्हा मी कोणती गोष्ट सांगायला बसते का तुम्ही मजा कसं करता. राहू द्या, मी नाही सांगत. आला बिचारीले दे सांगू नको, तुला नाही सांगायचं नको सांगू. बाई तिले घरातून निघाले बाई, उल्लीचा बेंडर आहेत, एक दिवस घरी राहत बाई. ते नको ना हे वैजी. हो ते ना बापा, त्याचं लय हावरी आहे, तिच्या एवढी हावरी नाही बापा. घरी किती गोड बोलते, ची गोड बोली होते. हा बज्जत आहे. गुण नाही सोडत म्हटलं, असं वाटतं का किती चांगली आहे, किती नाही गोड बोली. कामाच्या मस्त गोड बोलते. आणि तिले जर तुम्ही माग ना काही मतलबाच्या वेळेस बोलतही नाही ना बाई. मी ऐकलो असंच आहे म्हणून, गोडबोली आहे म्हणून, मोठी गोडबोली आहे. तिचं काम होईपर्यंत फुल्ली गोड बोलते, खुली गोड बोलते. साखर काय साखरीपेक्षा गोड बोलते म्हटलं. ते साखरीपेक्षा गोड बोलते ना. माय काय सांगू तुला तिची गोष्ट. अशी भुरळ पाडते म्हटलं आपल्याला. म्हटलं का बस काम कसं काढून घ्या लागते तिला बरोबर माहित आहे. काम झालं का तू कुठची मी कुठची बाई, असं आहे काय. तिच्या घरी म्हटलं काही राही नाही तर मी देऊ ना म्हटलं तिले, सगळं देऊ म्हटलं. आणि आता सगळं झालं तिचं काम. आपण मागणं का तिला काहीच नाही देत म्हटलं. ते काहीच नाही आमते माघारी काहीच नाही, अशी आहे म्हटलं. ते म्हटलं मी घरचं काही खायचं असलं हात घालून खाते म्हटलं. आणि माघारी काही असलं का मागते. आणि तिच्या भातचं म्हटलं बाई, ते डब्यात म्हटलं एवढीची बरोबर नेते म्हटलं, मला आणत नाही म्हटलं. काही असं घेऊन येते मग आपल्याच्या हात टाकते भाजी गिजी. मला बाया सांगे बाई मतलबी आहे ती, चांगली पक्की मतलबी आहे. असलं का ताई बाई अशी करते. आणि आपण तिच्याच्यात फसून जातो. माय किती चांगली बाई आहे माय, आपल्याला वाटते लडू का पुडू करते बाई, काम होईपर्यंत शियलते काय आपण शेवटी पिघलून जातो म्हटलं. लक्षात नाही राहत का बाई अशी आहे म्हणून. आपल्याला वाटते जाऊ दे बाई, कोणाचे दुःख समजून घेतो, पण ती तशी नाही आहे, लय भारी आहे. माहिती आहे ती अशी आहे म्हणून, पण बिचार कसं लक्षात नाही राहत आपल्या. असं बोललं म्हणजे आपण पिघलून जातो ना. गुण नाही सोडत पण ते गुण नाही सोडत बाई. गिद्दाड्या वानाची गिद्दाड्यापणा केला होती ना. कशी गिद्दाडी होती माहितच नाही का काकू. कपडे धुते ना म्हटलं, ती एका पाण्यातून काढते आणि दुसऱ्या पाण्यात घालते. त्याचा मय जखमही निघत नाही त्याचा. डोळ्याचं कसं नाही येत का, मला नाही कसं येत. आणि कशी काय साड्या राहते तिच्या बाई. तिच्या घरचा घ्यायचं वाटतं बाय, कसं काय घेत बाई. घरात केलं का घनगन वाटते बापा. बाई मला तिच्या घरचं काही खावाही नाही वाटत, काही प्यावाही नाही वाटत. मी नाही खात असतो बाई. एकदा करंज्या केलं तुम्हाला सांगतो, काय गोष्ट सांगतो. जशी बाई काय खावाही नाही वाटत माहिती तिच्या करंज्या. पाहूनच माहिती मला खावणे वाटल्या. ते किती पांढऱ्या मस्त राहते, शुभ्र करंज्या राहते. आणि कशा राहते का तिच्या काय बापा खावणे वाटत. बाई एकदा दिली होती. म्हटलं देवा आता कसं खाऊ म्हटलं हे एवढी काही करंजी. शेवटी म्हटलं तिच्यात तेवढ्या नाही म्हटलं आता धकत नाही घरी घेऊन जातो मला लेकरासाठी असं म्हटलं. बाई शेवटी मी तिला खावणे वाटली मला तिची याची करंजी. गायटा नाही पाहिजे बापा काम करा जरा पद्धतशीर करा. तेच गायटा दिसते ना मग काय करंज्या म्हणजे. अशा तर कोणाच्या शिक्षण राहत. गरीब राहते पण गरीब लोक करत नाही का, पण चांगली करते पांढरे करंजी करते. ते तशीच आहे. आणि अधिक मग लडू करते बयास. ते नवलच आहे बापा, असे करंजी असते काय किट पाहिजे नाही एखाद्या तिच्याकडे नाश्त्याला जाऊन मस्त काय किट करंज्या खाता ना. नाही बाबा मी नाही जात, मला काय पाहिजे नाही काय किट करंज्या. नाही राहत मला लय आवडते तिथं. आणि तिच्या घरी कांद्याची करंजी खाली तेव्हा काय गुशी कर राहिली माय मजा करून राहिली. जाईन तिच्या घरी पण करंजी नाही खाईन बापा मी कधी. घरचं बाई पाणी नाही आवडत मला. नाव काय म्हणतात तिले पिवशाटला पॅन नाही तर काय गोष्टी करता कोणाच्या जाऊ दे करू नका गोष्टी. बोलते काकू लय आवडते ना गोडबुली. आता असं आहे मी सगळ्यासोबत चांगली बोलतो, तुम्हाला काही वाटत नाही म्हणून मी बोलतो. गोडबुली तिच्या घरची गोडबुली आपल्या काय लागते. बरोबर आहे काकूचं, हे बरोबर आहे बोल. ताई माझ्या घरी हळदी कुंकू आले. याचा ना आम्ही काही पेशल ठेवत नसतो बाबा हळदी कुंकू. आम्ही बोलावत असतो की मी केली कसे. आणि आता तुम्ही दिसल्यात याचा नाही राहती बाई. आणि तुम्ही ये जा येईन आम्ही येईन. तुम्ही ये जा ना आमच्या घरी तुम्ही येऊन येत काय नाही. त्या बाया मला बोलावलंच नाही मला मागची पुढीच्या बोलावतही नाही. मी नाही ना आम्ही नेहमी तर बोलाते. इरावती बाई अण्णा कोणी बोलावून राहिली. इरावती ना बहीण बोलावलं नाही अण्णा. इरावती ताई बरं नाही काही वाटत काही. नाही सगळं बरोबर आहे. काय गाव तुम्हाला ताई.
मला टेन्शन, मी तुम्हाला आनंदीत दिसतो ना, मला नाही रे बाबा टेन्शन टेन्शन. नाही बाबा टेन्शन नको बाबा, जास्त टेन्शन नाही घेऊ नका, घ्यायचं नाही टेन्शन. पुरी मला गोष्टी सुरू आहे तुमच्या, कुठं कुठं गेलत्या तर नाही काका, आम्ही इथे गेलो होतो देवस्थानात पाहायला गेले, तर भेटलो लय दिवसानं, नाही तर आम्ही नेहमी भेटो, आता भजन गिजनाच्या भेटू आम्ही, आता एवढ्यात की आमचं भेटणं नाही राहिलं म्हणून गोष्टी सुरू आहे आमच्या. खांद्याच्या घरी भजन गिजन एवढ्या झालं असतं, पण बुडी काव काव करते ना, नाही आता नाही ठेवत. ठेवू नाही, एखाद दिवशी माझ्या घरी ठेवून देऊ. तुमचा ग्रुप असेल ना काका भजनवाल्याचा मंडळाचा? हो आहे ना आहे ना. तुम्ही तारीख कोणत्या तारखेला ठेवायचं आहे भजन, त्या दिवशी यायचं सगळेजण, आणि तुम्ही ये जाऊ दोघी जणी, सगळ्या बाया आपल्या भजनवाल्या त्याला सांगून देऊ. हो हो, त्याला ठेवा लागन चांगलं, एखाद दिवशी चांगलं चांगलं वाटते जीवाली, सगळ्याला द्या, काही इड्या गिड्या द्या लागन. ठेवाले बने असला तर काय ठेवायला भेटते, बुडी मागा लागते माया. तुम्ही नाही ठेवत, ठेवले एवढ्यात कधीच काही. माझ्या घरी जराशी गडबड आहे ना, म्हणून काही ठेवलं नाही, मी ठेवतेच. चांगला आहे चांगला आहे. काय एवढ्यात चालणार एखादी ट्रिप गिफ्ट, कुठं काढा ना ट्रिप गिफ्ट तुमची. आम्ही म्हातारा आहे, आमच्या इकडून काही असं जाणं नाही मग, एसटी गिष्टीनं गाडी गिडी नसली तर आपण जातो. काढून तर काका सांगून तुम्हाला, चल जा मग आमच्यासोबत. काका तुम्ही असले म्हणजे आधार राहते आम्हाला. लेकरं गिकरं बरोबर ठेवतात, तुम्ही लक्ष त्याच्यावर, सगळे व्यवस्थित राहते. मग आपण गेलो तर काकाने किती लेकरावर लक्ष ठेवलं म्हटलं. आणि लेकरं तेव्हा ऐक म्हटलं, आपल्या पण तशी लेकरं ऐकतच नाही, लेकरावर लक्ष ठेवाच लागते. सगळं चांगलं आहे ना सगळ्याच्या घरी? हो सगळं चांगलं आहे काका, आमच्या घरी सगळं चांगलं. ती तब्येत गिब्येत कशी आहे? चांगली आहे ना? मस्त 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 आहे बा. काय पाहा लागते, चांगला आहे, 2 टाइम जेवायला देते, सगळं व्यवस्थित आहे, बस आपल्याला काय पाहिजे दुसरं? बरं काका काय पाहिजे दुसरं? फिरताच राहतो घरी, काही आपण तर देत नसतो कोणाला. बसले आपल्यापेक्षा 5 रुपये राहते, 5-7 रुपये चहा पण घ्यायचा बाहेर, कोणाला खाली चहा कर, हे कर ते कर, मी नाही देत असतो. तर जेवायला भेटते मस्त, 2 टाइम जेवायचं, बाहेर राहिलं देवाच्या याच्यात, बाहेरच बसतो मी, भजन गिजन याच्यातच राहत असतो. चांगलं आहे मस्त, गमते मस्त, दिवस जाते पाहिजे घरात लक्ष दिल्यापेक्षा. कामातच जीव बरोबर राहते कसं, मग दूर घरात जास्त लक्ष, मग कटकट कटकट डोकसंही आपलं चालत नाही, काही नाही. मस्त चांगला मार्ग आहे काका भजन गिजन, तुम्ही चांगल्या मार्गी लागले आहे, आणि असं म्हणजे फ्रेश राहते मूड. हो म्हणूनच बाई, घरात राहून नुसतं चिडचिड होत जाय, आणि लेकरं ठिकाणी केलं का आपण कल्ला फाडू, मग चिडचिड होते ना, त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हटलं, मस्त भजन गिजनाच्या आता मी मागं लागलो. माहीतचा बडा हे नको करू, भाजी एवढे टाक जा, भाजी तुम्ही वाया घालवता, सडलं नाही असंच लावते नुसतं. काय काका हे बरोबर आहे, एवढ्याला घर नाही सोडा वाटत. जशी काय मी काही घेऊनच जाते त्याच्या घरचं, मला सांगताही नाही, सांगितलं तर असं होते, सासऱ्याच सांगते, तेच घरच्या आहे सारे जण, कोणाच सांगून काय करतो, दुःख काय कमी होते काय बाई. जातो बाई बुडी वाट पहिला अधिक म्हणून, कुठे गेली भेट वाटते बाई तू सासूले, नाही लवकर घरी कोणी राहता म्हणून चालले, सांगू किती मागा लागते म्हणून सासू.